जय हिंद मित्रांनो, मी कीर्तिक सादडे आज आपलं स्वागत करत आहे आपले यूट्यूब चॅनलवर, जिथे आज आपण आलो आहोत बामणडोंगरी लोकेशनला। तर जसं खूप दिवसापासून आपण पाहताय या लोकेशनला साधारण स्टेशन जवळसुद्धा असून आपला हा प्रोजेक्ट पाणी टंचाईचा प्रॉब्लेम इथे खूप दिवसापासून होत आहे। तर जितके सारे जे फ्लॅट होते सर्व पर्पजने म्हणू शकता, जसं रेंटलला देत आहे, ओनर राहत आहे, तर त्या सर्वांना एकच समस्या येते जी आहे सावध राहण्यासाठी पाण्याचा प्रॉब्लेम, पाणी टंचाईचा। पोझिशन देऊन 7 ते 8 महिने झाले असतील, बट अजूनही पाण्याचा प्रॉब्लेम जो आहे तो स्टार्टिंगपासून डे 1 पासून जो आहे पाण्याचा फ्लो कधी कमी असतो, कधी पाणी शॉर्टेज असेल किंवा पाण्याच्या टाकीमध्ये पाणी पुरवठा नसतो। तर हा सारा जो प्रॉब्लेम आहे खूप लोक फेस करत आहे। अजूनही बिल्डिंगचे कॅपॅसिटीप्रमाणे लोक आलेली नाही, 50% पेक्षाही लोक कमी राहत असल्यामुळे पाणी तरीही कमी पडत आहे। सो खूप सारे ओनर जे आहे वैतागून त्याविषयीच आपले फ्लॅट जे आहे रेंटलला देतात, बट रेंटललाही लोक राहणार आहेत। सो असं नको व्हायला, कारण माझे जे 3 ते 4 जे सबस्क्रायबर आहेत त्यांनी मला त्यांचा फीडबॅक शेअर केला आहे, कीर्तिक आम्ही फसलो आहोत, तर तू लोकांना अवेअर कर या बाबतीत की असं नको व्हायला। कारण 2 दिवसापूर्वी त्यांनी ॲग्रीमेंट केलं आणि 2 दिवसांनी जसं पाण्याचा प्रॉब्लेम बघितलं, कंटिन्युअसली आठवड्यामध्ये 4 दिवस तर सतत पाण्याचा प्रॉब्लेम होतो आहे, कधी 3 दिवस कधी 2 दिवस, पण आठवड्याला प्रॉब्लेम आहेच। सो माझी रिक्वेस्ट राहील, जर तुम्ही कधी रेंटलला फ्लॅट बघत असाल या लोकेशनला, तर ॲटलिस्ट आजूबाजूच्या किंवा सराउंडिंग बिल्डिंगच्या लोकेशनच्या लोकांशी तुम्ही विचारून घ्या की पाण्याचा काही प्रॉब्लेम आहे किंवा तुमच्या घरी पाणी किती दिवस येतं आहे, कधीपासून येतं आणि काही इश्यू तर नसेल। बिकॉज ऑफ 11 नंबरपासून ते 21 नंबरच्या बिल्डिंगमध्ये हे एक फेस आहे, तिथे खूप सारा शॉर्टेज आहे पाण्याचा। त्यानंतर ही 43 आणि 42 नंबरची जे कॉर्नर साईडच्या बिल्डिंग आहेत, इथेही पाण्याचा प्रॉब्लेम आहे। सो टोटली संदर्भात सांगायचं तर 1 ते 40 नंबरच्या बिल्डिंग जे पण आहे त्यामध्ये कुठे ना कुठे दररोजचा आठवड्यातनं एकदा का होईना पण प्रॉब्लेम पाण्याचा सुरू आहे। सो माझी रिक्वेस्ट राहील सबस्क्रायबर्सला, माझ्या जे आपले फॉलोअर्स आहेत किंवा जे हा व्हिडिओ पाहत असतील, तर एकदा नक्की खात्री करा आपल्या आजूबाजूवाल्यांशी, बिल्डिंगमधल्यांशी, की बाबा तुमच्या बिल्डिंगमध्ये पाणी येत आहे की नाही, आणि येत असेल तरी साधारण दररोज येते का, की आठवड्यातून 2 वेळा, फक्त 4 वेळा आणि 3 वेळा। हे सांगताना ब्रोकर आपल्याला वेगळं सांगतात आहे, बट ॲक्च्युअलमध्ये जे प्रॉब्लेम आहे हे तुम्हाला कोणीही सांगणार नाही। फीडबॅक शेअर केला जाईल आणि पाण्याचा जसा प्रॉब्लेम आहे L&T आपल्या प्रयत्नाने सॉल्व करतच आहे, तसंही सिडकोचे अधिकारी जे आहेत आपलं पाणी खातं, तर त्यांच्याशीही कोऑर्डिनेशन चालू आहे। लवकरच याविषयी तोडगा निघेल, बट स्टील नाव जो प्रॉब्लेम आहे तो आता लोक फेस करत आहेतच, आणि नक्कीच तुम्ही लवकरात लवकर हा प्रॉब्लेम जो आहे पाण्याचा सॉल्व होणार आहे। सो तुम्ही फीडबॅक पॉझिटिव्ह घ्या की बिल्डिंगमध्ये काहीच दिवसांसाठी प्रॉब्लेम आहे, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुम्हा सर्वांच्या मनापासून धन्यवाद।